केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना। नहीं देखा तब तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं. पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉक ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. Shine.
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. जगह सही लगे। रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना। धीमे धीमे चलाओ, तब आएगी। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. जगह सही लगे।
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना. धीमे धीमे चला तब आएंगे. तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा.
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना चाहिए था। रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना। धीमे धीमे चला, तब आएगी। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना चाहिए था।
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉप ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉपवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा। रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना। धीमे धीमे चला, तब आएगी वीडियो। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉप ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉपवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा।
फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या धीमे धीमे चला तब आएगी वीडियो तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. रास्ता पता है ना तुम्हें कहाँ जाना? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या धीमे धीमे चला तब आएगी वीडियो तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा.
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना चाहिए था। जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं तुझसे रहा क्यों जुदा मुझ पे ये जिंदगी गंदगी से मेरी है बना जलाई कैसे को जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए मैं दिल रास्ता पता है ना तुम्हें कहाँ जाना? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या? धीमे धीमे चला तब आएंगे। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना चाहिए था। तू आ जाए मैं बैठ लिखूं तू आ बैठे मेरे शान पर सर रखे तू
फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या धीमे धीमे चला तब आएगी तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सही रहता है. तू आ जाए मैं बैठ लिखूं तू आ बैठे मेरे शाने पर सर रखे तू मैं नींद करूं तू सो जाए जिस चीज से रास्ता पता है ना तुम्हें कहाँ जाना. फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या धीमे धीमे चला तब आएगी तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सही रहता है. तू आ जाए मैं बैठ
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉप ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉपवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू, मैं नींद करूं, तू सो जाए. जिस चीज से क्यों बार बार जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं, तुझसे रहा क्यों जुदा, मुझ पे ये जिंदगी गली लगी से तुमने ही है बना. जलाई कैसे नजर को, जो लफ्ज़ कहूं वो हो जाए, मैं दिल लिखूं तू दिल थामे. रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना. धीमे धीमे चलाता हुआ देखिए. वीडियो तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉप ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉपवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू,
भाई किसी से पूछ लेंगे क्या धीमे धीमे चला तब आएगी वीडियो तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए मैं बैठ लिखूं तू आ बैठे मेरे शाने पर सर रखे तू मैं नींद करूं तू सो जाए जिस चीज से क्यों बार बार जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं तुझसे रहा क्यों जुदा मुझ पे ये जिंदगी गंदगी से तुमने ही है पना जलाई कैसे को जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए मैं दिल खो तो दिल रास्ता पता है ना तुम्हें कहाँ जाना? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या धीमे धीमे चला तब आएगी वीडियो तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए मैं बैठ
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू, मैं नींद करूं, तू सो जाए. जिस चीज से दर्द मिले, क्यों बार-बार जिस चीज से दर्द मिले, क्यों बार-बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं, तुझसे रहा क्यों जुदा, मुझ पे ये जिंदगी गंदगी से तुमने ही है बना. जलाई कैसे को जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए, मैं दिल को तू रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या? धीमे धीमे चला, तब आएंगे. तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू,
रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या? नहीं देखा तब तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू, मैं नींद करूं, तू सो जाए. जिस चीज से क्यों बार-बार जिस चीज से दर्द मिले, क्यों बार-बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं, तुझसे रहा क्यों जुदा, मुझ पे ये जिंदगी गली रही से तुमने ही है बना. जलाई कैसे सबको, जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए. मैं दिल लिखूं, तू दिल रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या? नहीं देखा तब तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. मैं लिखूं, तू आ जाए, मैं बैठ
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉप ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉपवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू, मैं नींद करूं, तू सो जाए. जिस चीज से क्यों बार बार जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं, तुझसे रहा क्यों जुदा, मुझ पे ये जिंदगी गली लगी से तुमने ही है बना. जलाई कैसे को जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए. मैं दिल को तू दिल रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे ना. धीमे धीमे चलाता हुआ देखिए. वीडियो तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोटॉप ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉपवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू,
ना तो आ गया। फौजी भाई किसी से पूछ लेंगे तो धीमे धीमे चला तब आएंगे। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा। तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू, मैं नींद करूं, तू सो जाए। जिस चीज से रास्ता पता है ना तो आ गया। फौजी भाई किसी से पूछ लेंगे तो धीमे धीमे चला तब आएंगे। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा। तू आ जाए, मैं बैठ
माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए मैं बैठ लिखूं तू आ बैठे मेरे शाने पर सर रखे तू मैं नींद करूं तू सो जाए जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार करता है सजन, जिस चीज से दर्द मिले क्यों बार बार करता है सजन। तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं, तुझसे रहा क्यों जुदा, मुझ पे ये जिंदगी गंदगी से तुमने ही है बना। जलाई कैसे को जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए, मैं दिल लिखूँ तो दिल रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या? धीमे धीमे चला तब आएंगे। तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए मैं बैठ लिखूं तू आ बैठे मेरे
तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता. इधर चलना सीधा. तू आ जाए, मैं बैठ लिखूं, तू आ बैठे मेरे शाने पर, सर रखे तू, मैं नींद करूं, तू सो जाए. जिस चीज से दर्द मिले, क्यों बार-बार जिस चीज से दर्द मिले, क्यों बार-बार तेरा यकीन क्यों मैंने किया नहीं, तुझसे रहा क्यों जुदा, मुझ पे ये जिंदगी गली रही से तुमने ही है बना. जलाई कैसे नजर को, जो लफ्ज़ कहूँ वो हो जाए. मैं दिल लिखूं, तू दिल रास्ता पता है ना तुम्हें कहाँ से? फौजी भाई किसी से पूछ लेंगे क्या? धीमे धीमे चलाता हुआ देखिए. तसं माझं रिलेशनशिप खूप जास्त चांगलं चाललं होतं, पण ते म्हणतात ना की नजर इज रिअल. तसंच आमचं ब्रेकअप झालं. मग मी खूप जास्त डिप्रेस झाले आणि मग हे सगळंच माझ्या सिस्टरला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मग तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घे. आणि मग मी ॲस्ट्रोलॉग ॲप डाउनलोड केलं आणि त्यांनी सीमा ॲस्ट्रोलॉजरशी बोलायला चालू केलं. त्यांनी ते डेट ऑफ बर्थ घेऊन लगेच सांगितलं समोरून की तुझा ब्रेकअप झालाय आणि तू आत्ता खूप जास्त टेन्स असतेस. अँड देन मग त्यांनी मला सांगितलं की डोंट वरी, 3-4 महिन्यांनंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी पर्सनची एंट्री होणार आहे. तसंच झालं. माझ्या आयुष्यात एका नवीन माणसाची एंट्री झाली आणि तुम्ही सुद्धा ॲस्ट्रोटॉकवर जाऊन ॲस्ट्रोलॉजर्सचा सल्ला घेऊ शकता.